हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी ही जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज 26 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. ते 26 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. तर भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी क्षेत्राच्या कमांडर पदाची सूत्रे अतिरिक्त महासंचालक M.V. पाठक यांनी मुंबईत अधिकृतपणे स्वीकारले. 45 वर्षीय नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष बिनविरोध निवड झालेली आहे. भारत, श्रीलंका, मालदीव यांच्या 17वा त्रिपक्षीय तटरक्षक सराव दोस्ती 17 मालदीवची राजधानी माले येथे सुरू झालेली आहे. चंदना सिन्हा या रेल्वे प्रोटेक्शन फोर्समधील अधिकाऱ्यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026मध्ये भारत 16व्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.7% वाढवून 7.3% केला आहे. भारत व्यापार महोत्सव 2026 हा 1 ते 4 मे 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतातील सर्वात मोठ्या व्यवसाय महोत्सव म्हणून आयोजित केला जाईल. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFचा 21वा स्थापना दिन 19 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला. NDRFची स्थापना 19 जानेवारी 2006 मध्ये झाली. भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2008 पासून दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याने पहिली पूर्णपणे कार्यरत क्वांटम लॅब मध्य प्रदेश राज्यात स्थापन केली आहे. मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांनी 21 जानेवारी 2026 रोजी त्यांचा 54वा स्थापना दिन साजरा केला. दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. भारताने 2026 मध्ये स्वदेश ऑपरेशन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरममध्ये सहभागी झाले आहे. पुढे पाहूया. कबड्डी चॅम्पियन्स लीग KCLची पहिली आवृत्ती 25 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान हरियाणातील राई सोनीपत येथील क्रीडा विद्यापीठात आयोजित केली जाईल. प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव 2026 ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगरमधील गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर येथे भारतातील पहिल्या राज्यनिधी BSL-4 म्हणजेच जैव सुरक्षा पातळी 4 प्रयोगशाळेची पायाभरणी केली. अंदमान समुद्रातील उत्तर खाडीतील श्रीविजयापुरम येथे भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले. दरवर्षी 20 जानेवारी रोजी राष्ट्रीय पेंग्विन दिन साजरा केला जातो, तर दरवर्षी 25 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय पेंग्विन दिन साजरा केला जातो. जानेवारी 2026 मध्ये मुंबईतील ICGS समुद्र प्रहरी या जहाजावर भारतीय तटरक्षक दल आणि जपान तटरक्षक दल यांनी संयुक्त HNS प्रतिसाद सराव आयोजित केला. पुढे पाहूया. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज संकल्प हे गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे स्वदेशी बनावटीचे आहे. 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद लखनौ येथे उत्तर प्रदेश विधानसभेत आयोजित करण्यात आली होती. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.